नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। इथे तुम्ही बघू शकताय मी आज कोलंबी आणली आहे। कोलंबी साफ स्वच्छ करून घेतली, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आज हे कोलंबी मी एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी बनवून दाखवणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये पण चवीला एक नंबर लागते। तर इथे मी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलंय, भरपूर लसूण चेचून टाकलंय, जवळजवळ 20-25 पाकळ्या लसूण चेचून टाकलंय। वरती हिंग टाकलं, टोमॅटो एक बारीक चिरून टाकलाय, हळद, आपला आगरी मसाला, चवीपुरतं मीठ टाकलंय, मसाले थोडे परतून घेतले। हे करत असताना गॅस थोडा कमीच करायचा आहे, गॅस फास्ट नाही ठेवायचा, नाहीतर मसाले करपून जातात। थोडंसं पाणी टाकलं मसाले करपू नये म्हणून। आणि आता कोलंबी टाकते। तर आजची आपली ही लसूणी कोलंबी तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नुसत्या सुक्या भातासोबत खूप छान लागते। आता मसाल्यामध्ये कोलंबी मिक्स करून घेऊया। बघा काय भारी दिसते आणि मसाल्यानं आपला कलर पण बघा कसा आलाय। थोडंसं पाणी वाढवून घेतलं, वर झाकण ठेवलंय आणि 3 ते 4 मिनिटाची एक वाफ काढून घेतली। 3 मिनिटानंतर मी झाकण काढलंय, कोलंबीचं पण पाणी सुटलंय बघा, थोडी ग्रेव्ही वाढलेली आहे। तुम्ही हवं तर एवढं पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मला आज ही लसूणी कोलंबी सुक्की बनवायची आहे, त्यामुळे मी हे पाणी सगळं आटवून घेणार आहे। आणखी 2 मिनिटं आता मी ही कोलंबी वाफवून घेतली। आता ह्याच्यामध्ये मी 3-4 पाकळ्या कोकमाच्या ॲड केल्यात, एकदा मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आणखी 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घेते। 4 मिनिटानंतर मी झाकण काढले, बघा पाणी कोलंबीचं आटलेलं आहे। बघा कोलंबीत जे पाणी होतं ते सगळं सुकलेलं आहे, आटलेलं आहे। कोलंबी मस्त सुकी झाली आहे। मला आज अशी सुकी लसूणी कोलंबी बनवायची होती आणि म्हणून मी यात पाणी नाही ठेवलं आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल थोडंसं पाणी या कोलंबीमध्ये ठेवू शकता। वरून हिरवीगार कोथिंबीर टाकली। झटपट आपली लसूणी कोलंबी तयार झाली आहे। मी गॅस बंद केले। तर ही एकदम कमी साहित्यामध्ये लसूणी कोलंबी आपली आज मी बनवली आहे। या पद्धतीने लसूणी कोलंबी नक्की बनवा, खा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशी लसूण कोलंबी तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।